अस्मिता एक नवविवाहित, वय साधारण 26 वर्ष, लग्न होऊन 1.5 वर्ष झाली होती. प्लॅनिंग हे गोंडस काढून पुढे करून अस्मिता आणि तिचा पती अनिल संततीचे मनावर घेत नव्हते. अनिल एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीस होता. पगारही चांगला भरपूर होता. अस्मिता ही चांगली शिकलेली होती, पण अनिलचा पगार जास्त असल्यामुळे दोघांनीही लग्न ठरतात. झालेल्या पहिल्या भेटीत अस्मिताने नोकरी करू नये असा निर्णय घेतला होता. त्यामुळे लग्नानंतर अस्मिता दिवसभर घरी एकटीच असायची. करमणुकीचे साधन म्हटले तर टीव्ही आणि रिकामटेकड्याला भ्रमणध्वनीचा आधार. याप्रमाणे ती फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, मेसेंजर यांच्याशी खेळत बसे. व्हॉट्सअपवर वैयक्तिक संबंधाशिवाय ती 25 पेक्षा अधिक समूहात सक्रिय सहभागी होती. माझे घर, माहेरची माणसे, आम्ही साऱ्या भगिनी इत्यादी अनेक समूहावर ती कायम व्यस्त असते. सकाळी 7ला अनिल कार्यालयात गेल्यापासून तो संध्याकाळी घरी परत येईपर्यंत ती कायम ऑनलाईन असायची. आलेल्या प्रत्येक पोस्टवर ती हमखास मत नोंदवत असे. तिचे मत कधी अभ्यासपूर्ण असायचे, कधी कुणाला काही मार्ग सुचवणारे, कधी कुणाची खरडपट्टी काढणारी, कधी कुणावर स्तुती सुमने उधळणारी, कधी कुणाचे अभिनंदन तर मध्येच कुणाचा निषेध करणारी अशी तिची मते असायची. सोबतच दिवसभरात ती स्वतःच्या पोस्टही टाकत असे. फेसबुकवरही तिच्या खूप मैत्रिणी होत्या. लग्न झाल्यानंतर अस्मिताने अनिलच्या वाढदिवसानिमित्त त्याची स्तुती करणारी एक पोस्ट टाकली होती. त्यात तिने लिहिले होते, अनिल माझा नवरा, माझे सर्वस्व. 1 वर्षाच्या सहवासानंतर मी अभिमानाने खात्रीने सांगू शकते की अनिलच्या रूपाने मला माझ्या स्वप्नातला राजकुमार, माझे सर्वस्व गवसले आहे. अनिलसारखा सालवस, प्रामाणिक, चारित्र्यवान दुसरा कोणी असेल असे मला तरी वाटत नाही. अमृताच्या कृपेतून अमृताचा एखादा छोटासा थेंब बाहेर पडतात. जसे त्याला जपले जाते तसे मला अनिल पावलं जपत असतो. मी कोणतीही गोष्ट सांगायला अवकाश अर्ध्या रात्री तो ती माझ्यासमोर आणून टाकतो. प्रियकराने प्रियेला चंद्र आणून देणे ही आता कवी कल्पना राहिलेली नाही. पण माझा असा विश्वास आहे की मी जर त्याला म्हटले की आपण 8-10 दिवस चेंज म्हणून सूर्यावर जाऊन राहूया, तर अनिल लगेच तयारीला लागेल. असा जन्मजन्मीचा साथीदार मला मिळाला आहे. हे माझे भाग्य. आय लव्ह यू अनु. झाले. अशी पोस्ट टाकायला अवकाश नेटकऱ्यांना जणू कुरण मिळाले. प्रत्येक समूहावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. बहुतांशी प्रतिक्रिया त्या दोघांचे अभिनंदन करणाऱ्या होत्या, तर अनेकांनी अभिनंदन करून बरेच काही लिहिलेले होते. अस्मिताचे बाबांनी लिहिले, अखेर जावई शोध कुणाचा. ज्यावेळी वधूवर सूचक मंडळाच्या यादीत अनिलची संपूर्ण माहिती आणि त्याचा फोटो पाहिल्याबरोबर माझ्या तोंडून एकच वाक्य निघाले की बंदे में दम है. हाच मुलगा माझ्या अस्मिताला सुखात ठेवील. तू आनंदी आहेस हे वाचून मी केलेली निवड किती योग्य आहे याचा मला अभिमान वाटतो. म्हणतात ना, नारळ आणि जावई कसा निघेल काही सांगता येत नाही. अस्मिता, तुला आठवते का, तुला आणि तुझ्या आईला सुरुवातीला अनिल मुळीच पसंत नव्हता. काय तर म्हणे काळा सावळाच आहे, रोडच आहे, खांदेच पडलेले आहेत. पण मला माहिती होते, ते तुम्हाला ठासून सांगत होतो की मुलाच्या रंगरूपावर, शरीरयष्टीवर, देहबोलीवर जाऊ नये. पोराचे शिक्षण, त्याचा पगार महत्त्वाचा आहे. दिसायला राजकुमार असलेला मुलगा 0 कमाई करत असेल तर जाऊ देत. तू खुश आहेस म्हणजेच माझा जावई शोध चुकला नाही ही समाधानाची बाब आहे. अस्मिताच्या आईने लिहिले होते, अस्मिता बघ बरं, आता अशी गुणगान करतेस नवऱ्याचे आणि तेव्हा गाल फुगून बसली होतीस. तुझे बाबा सांगणार आणि तू ऐकणार. तुझ्या मनात नसताना एकदा नव्हे तर तुझे पूर्ण समाधान होईपर्यंत 10 वेळा मी तुला तुझ्या बाबांना न सांगता अनिलला भेटायला सांगितले. तर 10 भेटीतून तुझ्या पसंतीला एकदाचा अनिल उतरला आणि माझे घोडे गंगेत नाहले. अगं तू तितक्या वेळी भेटून ज्या काय शंका, कुशंका, लघुशंका असतील त्या दूर केल्या. पण माझ्या वेळी तसे नव्हते ग. मला चॉईसच नव्हता ग. आई-बाबांनी तुझ्या बाबांचा गळा दाखवला आणि मी निमूटपणे त्या गळ्यात वरमाला घातली. जाऊ दे, असते एकीचे नशीब. पण मी होते म्हणून तुझे तसे काही झाले नाही ग बाई. आज तू एवढ्या आनंदाने, खुशीने, समाधानाने हे जे लिहिले आहेस ना, त्याचे क्रेडिट गोज टू मी, युअर आई. तुमच्या दोघांचेही अभिनंदन. सोनाली ही अस्मिताची लहान बहीण. अस्मिताच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी सोनालीचे लग्न झाले होते. सोनालीने अस्मिताच्या पोस्टवर लिहिले होते, तायडू व्हॉट लकी यू आर. शेवटी आमच्या जिजूने तुला जिंकले म्हणायचे.
कारण तुझ्याकडून कोणाचे कौतुक होणे ही तशी नवलाईची गोष्ट. पण खरे सांगू का तायडे, जिजू आहेच तसा मायाळू, प्रेमळ, समोर आला की पाहताच राहावे असा, रुबाबदार, रांगडा, मधाळ, सुंदर असाच. ताडू, तू रागावणार नसशील तर एक सांगू का? तू पहिल्यांदा जिजाला होकार द्यायच्या मनस्थितीत नव्हतीस ना, तेव्हा मी देवाला प्रार्थना करत होते. माहीत आहे का देवा, तायडीने अनिलला नकार देऊ देत. मी त्याला माझ्या जाळ्यात अडकून त्याच्याशी लग्न करेल. अनिलचा प्रश्नच नव्हता ग. जो तुला पसंत करत होता तो माझ्यासारख्या सौंदर्यवतीला नकार देऊ शकत नव्हता ग. पण कुठे माशी शिंकली देव जाणे, पण तू जिजूसोबत लग्नाला तयार झाली आणि माझ्या एकतर्फी प्रेमभंग झाला. ताडे, अजून एक सांगू का? खरे तर तो माझा भला मोठा स्वार्थ होता. कोणतीही बहीण असा विचार करू शकत नाही. पण म्हणतात ना, प्रेम आंधळे असते. प्रेमात सारे काही क्षम्य असते. त्याप्रमाणे मी अशीही प्रार्थना करत होते की देवा, काहीही कर, पण हे ठरलेलं लग्न मोडू दे. पण कदाचित माझा दृष्ट हेतू त्या ईश्वरालाही समजला असेल, म्हणून तो माझी अनिष्ट इच्छा पूर्ण करत नसावा. शेवटी तुझे लग्न माझ्या एकतर्फी प्रियकराशी झाले, पण मी हिंमत हरले नाही. कोशिश करणं वालो की हार नाही होती. याप्रमाणे मी पुन्हा पुन्हा परमेश्वराला साकडे घालत होती की देवा, एकदा पाव, काहीतरी चमत्कार घडव, ताईचा घटस्फोट होऊ दे. पण कशाचे काय, तू हँडसम अशा जिजूसोबत रमलीस आणि 6 महिन्यात नवरा या नात्याने हे ध्यान माझ्या गळ्यात पडले. सोनालीची ती पोस्ट वाचताना अस्मिताच्या मनात आले, बापरे, पाठची बहीण पण अशी शत्रू, त्यातल्या त्यात एक बरे. या समूहात ना आपला नवरा आहे ना सोनालीचा नवरा. बरे झाले सोनालीचे लग्न लवकर झाले नाही, तर तिने माझ्या नवऱ्याला पळवायलाही कमी केले नसते. तितक्यात अस्मिताच्या मावस बहिणीचा मीनाचा संदेश आला. तिने लिहिले होते, सोनाली, तू हे तुझे नाही तर माझ्या मनातले विचार तू लिहिले आहेस. माझ्याही मनात सेम असेच विचार घोळत होते. फरक एवढाच की तू ईश्वराकडे प्रार्थना करून अनिल मागत होती, तर मी चक्क अनिलला भेटून अस्मिताबद्दल त्याच्या मनात गैरसमज निर्माण करावा आणि त्याला लग्नापूर्वीच सोनालीसोबत घटस्फोट घ्यायला प्रवृत्त करावे. त्याच्या गळ्यात आपले सुकोमल हात घालून त्याला माझ्यासमोर गोंडा घोळायला लावून आपले साधा असा क्रांतिकारक विचार माझ्या मनात घोळत होता. पण माझा चंचल दृष्टीने अनिलपेक्षा सुंदर, आक्रमक असा कारण हिरला आणि मी पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडले. पण खरे सांगू का, म्हणतात ना, पहिले प्रेम कधीच विसरल्या जात नाही. त्याप्रमाणे आजही हृदयाच्या खोलवरच्या कप्प्यात अनिलची तस्वीर कायम आहे. असो, माय गॉड, या माझ्या बहिणी आहेत की जन्माच्या दुश्मन. पण मला माझ्या अनिलचा खूप खूप अभिमान आहे. या दोघी त्याच्यावर इतक्या मरत असताना अनिलने त्यांना गवत नाही टाकले, घास नाही डाला. अस्मिता मनात विचार करत होती, पण तिचे लक्ष माझे माहेर या समूहावर होते. लाईक आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत होता. ते संदेश तिला वाचावेसे वाटत नव्हते. न जाणो पुन्हा एखादी बहीण असाच काही मजकूर टाकायची. अस्मिताच्या लहान भावाची सागरची प्रतिक्रिया तिला दिसली. सागरने लिहिले होते, ताई, तू खुशीत आहेस याचे क्रेडिट मला आहे बरे का. अर्थात हे तू मान्य करणार नाहीसच. तायडे, तुला आठवते का ग, तू सुरुवातीला जिजूंना भेटायला जायचीस तेव्हा मला सोबत घेऊन जायचीस. पण 1-2 भेटीत बहुतेक तुमचा निर्णय झाला होता आणि तुम्हा दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुटू लागले. तुम्हाला माझी उपस्थिती स्पीड ब्रेकरप्रमाणे अडथळ्याची वाटू लागली आणि मग तुम्हाला सोबत नेणे बंद केले. पण तुमच्या मनात जे बीजांकुरण होण्यासाठी मी प्राथमिक मदत केली त्याचा मला अभिमान आहे. काय सांगावे बाप्पा, जो तो आपलीच पाठ थोपटून घेतोय. मला कोण नावाजी तर घरचाच बुवाजी असे झाले आहे सारे. तितक्यात अस्मिताचे लक्ष एका संदेशाने वेधून घेतले. तो संदेश तिच्या चुलत भावजाईचा होता. अस्मिताबाई, जरा थांबा. मला वाटते तुम्ही नवऱ्याची स्तुती करताना जरा जास्तच घाई करताय. नवऱ्याचे नी सासरच्या माणसांचे वागणे म्हणजे कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे असे असते. 10 वर्ष जरी ती शेपटी नळ्यात घालून ठेवली तरीही बाहेर येताच ती वाकडीच होते. तसे सासरच्या माणसांचे असते. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली, पण मी अजूनही तुमच्या भावाला पूर्ण ओळखू शकले नाही. तुमच्या लग्नाला तर जेमतेम 6 महिने झाले आणि तुम्ही अशी रिस्क घेताय. जळजळीत वास्तव सांगू का, नव्या नवलाईचे 9 दिवस संपले ना की मग सुरू होतात
कधीच न संपणारे 4 दिवस सासूचे. म्हणून म्हणते, असा उतावळेपणा करू नका. असे भरभरून आपण बायका प्रेम करतो आणि आपले नवरे आपल्याशीच कृतज्ञ होतात. नंतर मात्र आपण बायका आलिया भोगासी असावे सादर, अशी परंपरा वारसा पुढे नेतो. जाऊ देत, नशीब आपल्या बायकांचे खरे चुकले आहे का माझे? मी अनिलच्या बाबतीत जास्तीच आगतिक झाले आहे का? असे तर नसेल ना की? सोनाली आणि मीना या माझ्यापासून काही लपवत तर नसतील ना? माझा अनिल तसा भोळा आहे. तू मला पूर्णपणे पसंत नाहीस, पण आपण 3-4 वेळा भेटून मी काय तो निर्णय घेईन असे त्याला पहिल्याच भेटीत स्पष्टपणे सांगूनही तो मला भेटत गेला आणि त्या ठरवून घेतलेल्या भेटीत आमचे प्रेम जमले. तसे तर काही या दोघींपैकी कोणा एकीच्या बाबतीत अनिलचे झाले नसेल ना? माझ्या प्रेमाच्या पंखाखाली राहून तो मला नकळत इतरत्र तर उडान भरत नसेल ना? तसे नसणारच. पण माझा अनिल किती लोकप्रिय आहे हे मला आज समजले. या साऱ्या प्रतिक्रिया पाहून तो जाम खुश होईल, पण मी नाही दाखवणार काही. सोनी आणि मीनाच्या मन की बात त्याला समजली आणि त्या चुलबुल मेहुण्यांच्या बाबतीत त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असेल तर उगाच त्याच्या भावनांना हवा मिळेल आणि मग नको ते होऊन बसायचे. ह्या दोघींच्या प्रतिक्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या व्हॉट्सअपवर टाकू का? नको नको. नवऱ्यांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या भावना समजल्या तर ते घटस्फोट घेतील आणि मग या दोघींना रान मोकळे व्हायचे आणि त्या नव्या जोमाने पुन्हा अनिलला गटवायचा प्रयत्न करतील. शांत बसून काय काय होते पाहावे असे म्हणत अस्मिताने भ्रमणध्वनी बंद केला. तिला कधी नव्हे ते काही सुचले आणि ती पुटपुटली, बहिणी माझ्या काळ्या काळ्या होणे बघा कशा बावळ्या, पळवू पाहतात माझ्या सावळ्या. अरे मी तर कविता करू लागले की माझ्या बावळ्यांच्या सहवासात. त्यानंतर 5-6 महिन्यांनी अस्मिताचा वाढदिवस आला. अनिलने सुट्टी घेऊन मोठ्या उत्साहाने खूप काही केले. खाणेपिणे, फराळ जेवण, आईस्क्रीम, भेटवस्तू, सिनेमा, लॉंग ड्राईव्ह सारे काही केले. तो दिवस अत्यंत मजेत गेला. त्यामुळे एक झाले. अस्मिताचा तो दिवस जवळजवळ नो मोबाईल डे असा साजरा झाला. दुसऱ्या दिवशी अनिल कंपनीत गेला. तिने भ्रमणध्वनीला कवटाळले. तिच्या भ्रमणध्वनीवर लाईक्स आणि शुभेच्छांची अक्षरशः त्सुनामी आली होती. ते संदेश वाचता वाचता तिला एक भन्नाट कल्पना सुचली आणि तिने एक पोस्ट माझे माहेर या समूहात टाकली. संपले माझ्या जीवनातील आनंदाचे मौज मजेचे दिवस संपले. लग्नानंतरचा तो जोश, तो जोम, ते चैतन्य, ती स्फूर्ती, ते प्रेम सारे सारे 1 वर्षातच संपले. काल माझा वाढदिवस होता, पण अनिलने सेलिब्रेशन तर सोडाच, पण साधे विश पण केले नाही. एकदाही नाही. परवा रात्री तो एकतर उशिरा आला आणि पहिल्यांदाच त्याचा अवतार मला काहीसा वेगळाच वाटला. आल्या आल्या मला एकही शब्द न बोलता तो पलंगावर आडवा झाला आणि चक्क घोरायला लागला. माझ्यासाठी तो फार मोठा धक्का होता, पण समजावले मी स्वतःला. वाटले मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहे, झाली असेल पार्टी, उठेल 12 वाजता, उठून मला विश करेन. पण कशाचे काय? तो तर भल्या पाटे उठून निघूनही गेला. जाम निराश झाले. काल वाढदिवस असूनही नाश्ता जेवण तर सोडा, पण तोंडात पाण्याचा थेंब नाही गेला. असो नशीब माझे, असे लिहून दुःखी रडणारी, बोंब मारणारी अशी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रे न टाकली आणि गॅसवरील खिचडी शिजण्याची वाट पाहावी त्याप्रमाणे ती वाट बघत बसली. काही क्षणातच फोडणीला टाकलेल्या मोहऱ्यांनी तडतड असा आवाज करून तडफड मरण स्वीकारावे अशी प्रतिक्रिया लाईक्सचा मारा तिच्या भ्रमणध्वनीवर सुरू झाला. पहिली प्रतिक्रिया अर्थातच तिच्या आईची होती. वाटलेच होते मला, खाली मुंडी आणि पाता धुंडी याप्रमाणे तुझा नवरा आहे. काय अवदसा आठवली तुला आणि तुझ्या बाबांना, तेवत जाणे. माझी मुळीच इच्छा नव्हती, पण माझे कोण चालू देते. बसले गुमान स्वयंपाक घर या विश्वास. अजूनही वेळ गेली नाही. दे घटस्फोटनी फिरू दे त्याला मोकाट. एक तरी बरे झाले, अजून पोट्टपोटी काही जन्माला नाही घातले. ते लचान मागे लागले असते तर काही खरे नव्हते. आम्ही येतो तिकडे, मग बघू. पाठोपाठ आलेली तिच्या वडिलांनी अत्यंत संतापाने लिहिले होते, अस्मिता हे काय झाले? मला तुझा नवरा त्यावेळीही पसंत नव्हता, कालही नव्हता आणि आत्ता तर मुळीच नाही. त्याला त्याच्या नोकरीची, पैशांची फार घमेंड आहे ग. उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा ताठरपणा आहे. दुसऱ्याबद्दल त्याच्या डोळ्यात तुच्छता असते ग. पण तू आणि तुझ्या आईने माझे काही कधी ऐकलंय का? सदा आपलेच ते खरे. अस्मिता तुला जे काल समजले ना,
त्याच्या सवयीबद्दल. तुमचे लग्न झाले ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला समजले होते, पण वाटले होईल त्या तुझ्या सहवासात तो सुधारेल. पण कशाचे काय बाळा, लग्नासारखे निर्णय असा आतायतीपणा करून घ्यायचे नसतात ग. पण जाऊ दे, झाले ते झाले. 1-2 दिवसात इकडे शांतपणे विचार करून पुढील निर्णय घेऊ. वा, हे माझे पालक लगेच माझा संसार मोडायला निघाले. सख्खे आई वडील आणि असा रंग बदलतात, कमाल आहे बाई. तितक्यातच तिचे लक्ष सोनालीने टाकलेल्या प्रतिक्रियेवर गेले. तशी अस्मिता मनाशी म्हणाली, हो सोनी, शालू नेसून हिरवागार नेसून बरवा वाट पाहते मी ग, येणारं साजन माझा. असे म्हणत ती अनिलची वाट पाहत नसेल ना. सोनालीने लिहिले होते, बरे झाले तायडे, तुझ्या लक्षात तुझ्या नवऱ्याचा हलकटपणा आला ते. मला तर त्याच्या तोंडाकडेही बघवत नसे. नात्याने भावजी असल्यामुळे वरवर तोंड देखलं बोलत होते, विनोदही करत होते. तूच कशी काय बाई त्याची निवड केलीस ते तूच जाणो. मी तर त्याच्यासोबत लग्न तर सोड, पण माझ्या सावलीलाही फिरकू दिले नसते. पण अजूनही सावर अख्खी जिंदगी पडली तुझ्यासमोर. ती अशी एखाद्या गहाण नाल्यात राहिल्याप्रमाणे किड्यासारखी वाया घालवू नकोस. दे डिवोर्स नि सोड त्याचा सहवास. ही मोकळी अजूनही तुझ्यासोबत लग्न करायला कुणीही तयार होईल. त्याखाली मीनाची प्रतिक्रिया होती, तायडोटले सोड त्या अनिलचा पिच्छा. असा कोणता राजकुमार लागून गेलाय? नाहीतर मला एक अफलातून आयडिया सुचली. अर्थात तुझी संमती असेल तरच मी पुढे पाऊल टाकते. असा तुझा नवरा काय आणि किंवा माझा नवरा काय अशा फेरबदलासाठी एका पायावर तयार होतात. तर मला असे वाटते की आपण दोघींनी नवरे एक्सचेंज केले तर कसाही तुझा संसार मोडकळीस आलाच आहे आणि मलाही भयंकर बोर होत आहे. मग करूयात धम्माल. माय गॉड, काय हे विचार. सारेजण संसार टिकवायचा जोडायचा सोडून मोडायला निघाले की काय. नको ग बाई, आता तर जास्तच ताणले तर माझ्या माहेरची माणसे, डिवोर्स पेपर्स, वकील तर सोडा, चक्क न्यायाधीशांसह अख्खं न्यायालय माझ्या घरी घेऊन येतील आणि मला काही सेकंदात घटस्फोट मिळवून देतील. असे म्हणत अस्मिताने पुन्हा एक पोस्ट माझे माहेर या समूहात टाकले. त्यात अनिलसोबत तिने साजरे केलेल्या वाढदिवसांच्या प्रसंगांची अनेक छायाचित्रे होती. खाली तिने लिहिले होते, हा आहे माझ्या वाढदिवसाचा रियालिटी शो. यापूर्वी टाकलेली पोस्ट आजच्या दिवसानिमित्त माझ्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट होते. 1 एप्रिल हे आज. काही क्षणातच AK-47 या रायफलमधून गोळ्यांचा वर्षाव व्हावा तसे धडाधड संदेश प्राप्त होत होते. अस्मिताच्या आईने लिहिले होते, आम्ही कुठे 2 एप्रिल समजत होतो, पण माझे पोरी मूर्ख आम्ही नाही तर तू बनलीस. तुझ्या वाढदिवसाच्या क्षणाची माहिती माझ्या प्रामाणिक, उत्साही, जबाबदार, अष्टपैलू एव्हरग्रीन जावाईने पाठवले आहे. अगं वेडे, माझ्या जावाई बापूंनी माझे सासर या नावाने एक व्हॉट्सअप समूह बनवलाय. तू सोडलीस तर आम्ही सारे त्या समूहात आहोत. त्यामुळे परवा रात्री 12 वाजल्यापासून ते काल रात्रीपर्यंत पल पल की जानकारी हमारे जावाई बापू ने हम तक पहुंचाई है. अर्थात एडिट आणि काही क्षण डिलीट करून गुड बाय हॅप्पी एप्रिल फूल. तो संदेश वाचून अस्मिता आला. हसू आवरले नाही. ती जोराजोरात डोळ्यात